भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयास लागलेल्या आगीत आपली बाळं गमावलेल्या मातांच्या सांत्वनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वतः भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत आले। अशा भीषण दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रच जणू आपल्या पाठीशी असल्याचा दिलासा आज या दोन्ही मातांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेटून दिला। भंडारा इथल्या या भीषण घटनेत भोजापूर जवळच्या सोनझारी इथल्या गीता बेहरे यांची अवघ्या महिनाभराची मुलगी दगावली। शहराजवळ असलेल्या भोजापूर गावातील सोनझारी ही अवघ्या 500-600ची वस्ती आहे। या वस्तीत बेहरे कुटुंबीय राहतं। मोलमजुरी करून ते आपली उपजीविका करतात। गीता आणि विश्वनाथ यांचा विवाह 2 वर्षांपूर्वी झाला होता। मृत बालिका हे त्यांचं पहिलंच अपत्य होतं। जन्मतःच बाळाचं वजन अत्यंत कमी असल्यानं तिला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु केंद्रात दाखल करण्यात आलं होतं। तिथं गेले 2 महिने तिच्यावर उपचार सुरू होते। अशीच परिस्थिती सितेकसा इथल्या कविता बारेलाल कुमरे या मातेची आहे। मात्र काल पहाटे आलेल्या त्या दुर्दैवी निरोपानं सर्वस्व हिरावलं गेल्याची अत्यंत दुःखद जाणीव या दोन्ही मातांना झाली आहे। त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसला आहे। या घटनेमुळे अत्यंत व्यथित झालेले मुख्यमंत्री आज तातडीनं भंडारा इथं दाखल झाले। भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत येऊन त्यांनी दोन्ही मातांची भेट घेतली। त्यांची वेदना ऐकून काही क्षण ते निशब्द झाले। त्यांनी अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी करत जिल्हाधिकाऱ्यांना या कुटुंबांची सर्वतोपरी काळजी घेण्याचे आदेश दिले। या दुर्घटनेमुळे बालकांच्या कुटुंबांची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही याची मला जाणीव आहे। स्वतःचं मूल अशा पद्धतीनं जाणं हे अत्यंत हृदयद्रावक आहे। अशा शब्दात सहवेदना व्यक्त करतानाच यापुढे अशी घटना घडणार नाही असं वचनच जणू मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही मातांना दिलं। मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली ही विनम्र सहृदयता पाहून दोघींचं कुटुंबीय सद्गतीत झालं। आजच्या या भेटीच्या निमित्तानं विदर्भानं सर्वसामान्यांच्या वेदनेशी एकरूप होणारी मुख्यमंत्र्यांची भावनिकताही अनुभवली।